गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या पृथ्वी तलावर प्रत्येक मनुष्य आहे ना भगवंत स्वरूप आहे। पण आजकालच्या कलियुगामध्ये आपल्याला दिसून येतं की प्रत्येक मनुष्यानं राक्षसांचा अवतार धारण केलेला आहे। तो का बरं? तो आहे लोभापायी, अहंकारापायी। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये अशी अनेक माणसं येतात, कधी कधी तुमचं त्यांच्याशी एवढं जमतं ना, कधी काळी तुमच्या जीवनामध्ये कधी भांडण झालं तर त्यांच्याशिवाय तुम्हाला करमत नाही। पण असं कोणी जर तुमच्याशी अचानकपणे बोलणं बंद केलं ना, तर या 5 गोष्टी लक्षात घ्या। कारण मनुष्य आहे ना, त्याच्या जीवनामध्ये मोह माया सर्व काही भरलेलं असतं। म्हणून कधी कधी या मोह मायेमध्ये मनुष्य एवढा अडकून जातो ना की तो स्वतः विसरून जातो। म्हणून समर्थांनी या मोह मायेतून काढण्यासाठी आपल्याला काही उपाय सांगितलेले आहेत। कधी कधी बघा, आपण एखाद्याच्या प्रेमामध्ये सुद्धा पडून जातो आणि अचानक त्याच्याशी बोलणं बंद होतं ना, तेव्हा मनुष्याला दुःखाचा सामना करावा लागतो। कधी कधी मनुष्य डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो। म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तुम्ही दिवसभर तासनतास बोलत होता, ती अचानक एके दिवशी तुमच्याशी बोलणं थांबवते। ना कॉल ना मेसेज, आणि तुम्ही सर्व मेसेज केलाच ना तर फक्त सीण करून सोडून देते, काही उत्तर मिळत नाही। ही तीच व्यक्ती होती ना जी तुमच्या एका हायवर तासनतास बोलायची। आता तुमचं नाव ऐकून सुद्धा शांत राहते आणि तुम्ही विचार करत आहात, मी असं काय केलं बरं? तुमच्या डोक्यामध्ये हाच विचारसारखा सुरू आहे ना की तो किंवा ती आता दुसऱ्या कोणाशी तरी बोलत आहे का? म्हणजे माझी किंमत नाही का? आता माझ्यासाठी तिच्याकडे वेळ नाही आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ती किंवा तो परत येईल का? आता नीट ऐका, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला तुमच्याकडे परत आणायचं असेल तर आज आहे ना या निरूपणामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अशा काही गोष्टी आहेत ना तुमच्या जीवनामध्ये आपल्याला निर्माण करायला लागतील। मनुष्याचा हा भोळा स्वभाव आहे ना, त्याच्या जीवनाचं दुःखाचं कारण बनत असतं। बघा, एखाद्यावर एवढं प्रेम जडलं जातं, एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपण एवढा मोठा भाग बनतो ना की जर आपण त्याच्या आयुष्यामध्ये नसू ना तर त्याला हे जीवन नरकासारखं होऊन जातं। पण जर तुमच्या अशा बाबतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये असं घडलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लगेच त्याला किंवा तिला परत मिळवण्याचा प्रयत्न करू नका। थोडं धीर घ्या, स्वतःला मागे घ्या। जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलणं बंद करते तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते बरं? तुम्ही अस्वस्थ होता, दर 5 मिनिटांनी त्याचा ऑनलाईन स्टेटस पाहता, त्याचा DP पाहता, त्याच्याशी स्टोरीवर लक्ष ठेवता, त्याचाच विचार करता। तो जाणून बुजून मला इग्नोर तर करत नाही ना? आणि मग तुम्ही ती चूक करता जी 90% लोक करतात। म्हणजे त्याला किंवा त्याला मेसेज करता, कॉल करता, त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुमच्या मनाला वाटेल ते तुम्ही काहीही करू लागता।
जितक्या वेळा तुम्ही त्याला कॉल कराल ना, तितक्या वेळा त्याला हे सुद्धा जाणवेल की तुम्ही अजूनही तिथेच अडकलेले आहात. ती आणि तो म्हणजे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकते आणि या कारणामुळं हळूहळू तुमची किंमत कमी होत जाते. आता तुम्ही विचार करा, जर तुम्ही मागे हटलात आणि अचानक शांत झालात, तुम्ही कॉल करणं बंद केलं, मेसेज पाठवणं बंद केलं, तर काय होईल बरं? तिच्या किंवा त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ लागतील, अरे हा अचानक शांत झाला, ही अचानक शांत झाली, हिने मला विसरून टाकलं का? म्हणजे हिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणी आलंय का बरं? हाच तो क्षण असतो ना जेव्हा मानसशास्त्र काम करत असतं. कारण तुम्ही त्याचा पाठलाग करत होता आणि अचानक तुम्ही पाठलाग करणं थांबवलं. आणि माणसाचा स्वभावच असा असतो ना की जेव्हा तुम्ही त्याच्यासमोर वारंवार गयावया करत होता तेव्हा त्याला ते चांगलं वाटत होतं, पण जेव्हा त्या व्यक्तीला ती गयावया अचानक ऐकू येणं बंद होतं तेव्हा ती विचार करू लागते. आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की हे मागं हटणं म्हणजे शारीरिक नसतं, ते मानसिक आणि भावनिक स्तरावरही व्हायला पाहिजे. म्हणजे इंस्टाग्रामवर पाहणं बंद करा, जुने मेसेज वाचणं बंद करा, दररोज ऑनलाईन येण्याची वाट पाहू नका. या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला आतून कमकुवत बनवत असतात, तुमची ऊर्जा संपवत असतात, तुमचा आत्मविश्वास कमी होतो. आणि जेव्हा तुम्ही तिच्याशी किंवा त्याच्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करताना तेव्हा त्या व्यक्तीलाही समजू लागतं की फक्त तुम्हालाच त्याची गरज आहे किंवा तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकणार नाही. खरं सांगायचं तर झालं ना, कोणताही माणूस त्या व्यक्तीकडे आकर्षित होत नाही जी गरजेपेक्षा जास्त लाचार किंवा अस्वस्थ दिसते. खरं आकर्षण तेव्हा होतं जेव्हा माणसामध्ये थोडं गूढ असतं आणि तो स्वतःवर नियंत्रण ठेवायला जाणतो. म्हणूनच तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. सुरुवातीला असं करण्यामध्ये तुम्हाला थोडी अडचण येईल, पण जेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकाल तेव्हा तुमच्यापेक्षा मजबूत माणूस कोणीही नसेल. मला माहीत आहे की तुमच्या मनात एकच प्रश्न नक्की येईल की जर मी मागे हटलो तर ती किंवा तो मला विसरून जाईल का बरं? याचं उत्तर आहे अजिबात नाही. तुम्हाला तोपर्यंत आठवण ठेवेल जोपर्यंत तुम्ही त्याच्या मनामध्ये भावनिकदृष्ट्या काहीतरी महत्त्वाचे आहात. पण जर तुम्ही त्याला वारंवार आठवण करून द्याल की तुम्ही वाट पाहत आहात तर तुम्ही स्वतःचं तुमची किंमत घालवून बसाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत राहणं कधीच कमकुवत नसतो, तो खूप शक्तिशाली असतो. फक्त योग्य वेळ त्याचा वापर करायला हवा. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे स्वतःला भावनिकदृष्ट्या नियंत्रित करणं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला नियंत्रित करता तेव्हा तुम्ही त्यालाही हळूहळू तुमच्या इच्छेनुसार वागवू लागता. थेट काहीही न सांगता तुमचं शांत राहणं त्याला अस्वस्थ करू लागतं. तुमचा नो रिप्लाय त्याच्या डोक्यामध्ये नवीन प्रश्न निर्माण करत असतो आणि तेव्हा ती व्यक्ती जी आधी तुम्हाला दुर्लक्षित करत होती ती स्वतःच विचार करू लागते, मी काहीतरी गमावलं आहे का? मला पुन्हा त्याच्याशी बोलायला पाहिजे का? जर तुम्ही सध्या अशाच एखाद्या व्यक्तीपासून स्वतःला दूर असल्याचा अनुभवत असाल ना, तर जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला प्राधान्य द्या जेणेकरून मेंदूलाही हा सिग्नल मिळेल आणि तुमच्या मनालाही सिग्नल मिळेल. आणि तेव्हा समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना, मनुष्याने कोणामध्येही एवढं अडकू नये की त्याच्याशिवाय जीवन अधुरं राहील. समर्थांनी सांगितलंच आहे ना की जर मनुष्याला अडकायचं असेल ना तर भगवंताच्या भक्तीमध्ये अडकायला हवं. पण मनुष्य तसा करतो का बरं? कधीच करत नाही. बघा पुढे 2 नंबरचा मुद्दा पाहूया. त्याच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचा स्वाभिमान वाचवा जेणेकरून स्वतःहून परत येण्यास मजबूर होईल.
बघा, व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करू लागतं, बोलणं बंद करतं आणि तुम्ही तरीही वारंवार मेसेज करता, कॉल करता, त्याच्या स्टोरीवर प्रतिक्रिया देता, तेव्हा तुम्ही खरं तर काय करता असताना तुम्ही हळूहळू स्वतःचा स्वाभिमान गमावत असता. जेव्हा एखादी व्यक्ती बोलणं बंद करते तेव्हा लोक सर्वात मोठी चूक ही करतात ना की फक्त त्याच व्यक्तीबद्दल विचार करत राहतात, दुसऱ्या कोणाशी तरी बोलत तर नाही नाही, माझी आठवण तर येत नाही आहे ना, माझ्यासोबत असं का केलं, मी इतका वाईट होतो का. ती व्यक्ती जी कधी काळी तुमच्यासाठी सर्व काही होती आता तुम्हाला अजिबात महत्त्व देत नाही आणि तरीही तुम्ही त्या व्यक्तीला मनवण्याचा प्रयत्न करत आहात. जरा विचार करा, ज्या व्यक्तीनं तुमच्या महत्त्वाला दुर्लक्षित केलं आहे, तुम्ही हे दाखवू इच्छिता की तुम्ही स्वतःची काहीच किंमत नाही. आता जरा उलट विचार करा, जर तुम्ही तिच्यापासून किंवा त्याच्यापासून दूर गेलात, पूर्णपणे शांत झालात आणि कोणताही खुलासा नाही, कोणतंही कारण नाही, ना फोन ना मेसेज, काहीच नाही, तर ती व्यक्ती आतून अस्वस्थ होईल. कारण तुम्ही तुमच्या शांततेतून एक गोष्ट स्पष्ट केली, मी त्याच गोष्टीला महत्त्व देतो जी माझ्या स्वाभिमानाला योग्य आहे, आणि हीच गोष्ट त्या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात घर करून बसेल. बघा, जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जातं तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक इगो तयार होतो. ही व्यक्ती नक्की मला म्हणवेल, कारण माझ्याशिवाय ही व्यक्ती राहू शकणार नाही, मला जसं हवं ना तसं मी याला चालवू शकेल. आता जर तुम्ही त्याच मार्गावर चाललात ना तर ती व्यक्ती बरोबर ठरेल, पण जर तुम्ही उलट्या दिशेने चाललात तर तुमच्या स्वाभिमानाकडे, तुमच्या आत्मसन्मानाकडे तर त्याचं डोकं आलेल. माणूस सर्वात जास्त तेव्हाच घाबरतो ना जेव्हा त्याला तो कमकुवत समजतो, तो मजबूत होऊन समोर येतो. तुमचं शांत राहणं, तुमचं मागं हटणं, तुमचं स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यस्त असणं, या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला आतून आळवून टाकतील. आता इथे आणखीन एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही आज तिच्या किंवा त्याच्या मागे धावलात तर कदाचित तो परत सुद्धा येईल, पण तो तुम्हाला किंमत कधीच देणार नाही जी तुम्हाला हवी आहे. कारण जी व्यक्ती तुमच्या मागे धावली नाही ना, तिने तुम्हाला मिळवण्यासाठी कोणतीही मेहनत केली नाही, तर तिला तुमची किंमत कशी कळेल बरं. म्हणून तिला स्वतःला जाणवू द्या की त्यानं काय गमावलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे का, सर्वात जास्त परिणाम कधी होतो बरं, जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला कुठे पाहते, बघा, हसताना पाहते, दुसऱ्या कोणाशी बोलताना पाहते, तिला त्याला न पाहता तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त असता, तेव्हा ती व्यक्ती विचार करते, ज्याला मी सोडून गेलो तो आता मला पाहुणी काहीच वाटून घेत नाही. हाच त्या व्यक्तीचा सर्वात मोठा पराभव असतो. आणि हो, सगळं नाटक करू नका, खऱ्या अर्थानं स्वतःला मजबूत बनवा, जेणेकरून तुम्ही कोणाच्या जाण्याने तुटून न पडता उलट आणखी चांगले व्हाल. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वाभिमानाला प्राधान्य द्याल तेव्हा लोक तुम्हाला गंभीरपणे घ्यायला सुरुवात करतील. तेव्हा ती व्यक्ती जी निघून गेलेली आहे ना, ती विचार करायला मजबूर होईल, मी या व्यक्तीला सोडून काही चूक तर केली नाही ना. म्हणून लक्षात ठेवा, प्रेम महत्त्वाचं आहे, पण स्वाभिमान त्याहून जास्त महत्त्वाचा असतो. जर तुम्हीही आजपासून तुमचा स्वाभिमान सर्वात वर ठेवण्याचा निर्णय घेतला तर जीवनामध्ये तुमच्या हार कधी होणार नाही. कारण हा स्वाभिमान आहे ना, मनुष्याचा मोठा दागिनाच असतो ना. म्हणून पुढे पाहूया. बघा, तिला किंवा त्याला जळवण्यापेक्षा स्वतःला शांतता देण्यास सुरुवात करा. जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्षित करत असेल ना, बोलणं बंद करतं, तेव्हा आपल्या मनात आतून एक विचित्र खेळ खेळू लागतं. आपण विचार करतो की आता त्याला दाखवतो की मी किती आनंदी आहे, एखादा फोटो काढून टाकूया, स्टोरी लावूया, जेणेकरून तो पाहिल आणि जळून जाईल. असं काहीतरी करूया ज्यामुळे त्याला पश्चाताप होईल.
आता जरा थांबून विचार करा. तुम्ही जे करत आहात ते खरंच स्वतःसाठी करत आहात का, किंवा दुसऱ्याला जळवण्यासाठी करत आहात? कुठे तुम्ही तुमच्या खऱ्या आनंदाच्या जागी फक्त दिखावा तर करत नाही ना? आता फक्त एक खोलवर गोष्ट समजून घ्या. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट यासाठी करत आहात की तो पाहिल ती जळेल, तेव्हा खरं तर तुम्ही अजूनही त्याच्या प्रेमात पडता, अजूनही त्याच्याभोवती फिरत आहात. ती व्यक्ती तुमच्या डोक्यामध्ये बसलेली आहे, आणि जोपर्यंत तुम्ही कोणाला तुमच्या मनातून काढून टाकत नाहीत तोपर्यंत तुम्ही खरी स्वतंत्रता अनुभवू शकत नाहीत. तुम्ही रोज चांगले कपडे घालता, फोटो काढता, सोशल मीडियावर सक्रिय राहता, पण आतून खरंच आनंदी आहात का बरं? की प्रत्येक वेळी स्क्रीन पाहत आहात की तिने माझं स्टेटस पाहिला की नाही? जर तुमच्या सर्व मेहनतीचा उद्देश फक्त दुसऱ्याला जळवणं असेल तर तुमचं मन कधी शांत होणार नाही. तुम्ही दिवसभर बाहेरून हसाल आणि रात्री एकटे बसून विचार करत राहाल. आता खरी शांतता म्हणजे काय ते सुद्धा पाहूया. शांतता तेव्हाच येते ना जेव्हा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करायला लागता ज्या तुमच्या मनाला चांगल्या वाटतात, दुसऱ्या कोणाला तरी दाखवण्यासाठी नाही. एखादं पुस्तक वाचा जे तुम्हाला आवडतं, असं संगीत ऐका जे तुमचं मन शांत करतं. म्हणजे मोबाईलशिवाय घराच्या जवळ फिरायला निघा, एखाद्या जुन्या मित्रांशी गप्पा मारा, काहीतरी लिहून काढा, स्वतःसाठी काहीतरी शिका. या सगळ्या लहान सहान गोष्टी आहेत ना, पण याच तुमच्या मनाला खरी शांती देतात. आता बघा एक सत्य, जेव्हा तुम्ही आतून खऱ्या अर्थाने आनंद अनुभवू लागता ना तेव्हा तुम्हाला दिखावा करण्याची अजिबात गरज नसते. हीच गोष्ट त्याला किंवा तिला आतून हळवून टाकते, कारण त्याला वाटायला लागतं ना की ज्याला मी सोडून गेलो तो आता खरंच ठीक झालेला आहे, मी याला सोडून काही चूक नाही केली. हा विचार त्याला अस्वस्थ करतो. लक्षात ठेवा, दिखावा फक्त समोरच्याला धक्का देतो, पण खरं बदल तुम्हाला शांतता आणि ताकद देतो ना. म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला एक धक्का बनायचा आहे की एक उदाहरण बनायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दिखाव्यातून काढून खऱ्या शांततेकडे वळवता तेव्हा तुम्ही हळूहळू त्या व्यक्तीपेक्षाही वर उठू लागता. कारण आता तुम्ही कोणाला जळवण्यासाठी जगत नाही, तुम्ही स्वतःला ठीक करण्यासाठी जगत आहात. आणि हो, जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला खरंच आनंदी पाहिल, कोणत्याही नाटकाशिवाय, कोणत्याही प्रयत्नाशिवाय, तर विश्वास ठेवा त्या व्यक्तीची शांतता उडून जाईल. कारण ती शांतता तुमच्या चेहऱ्यावर असेल. तो तिचा आणि त्याचा सर्वात मोठा पराभवच असेल ना. म्हणून तुम्ही जितके शांत राहाल ना समोरची व्यक्ती तितकीच अस्वस्थ होईल. जर तुम्ही आता दिखावा सोडून खरी शांतता निवडू इच्छिता तर जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला जो कोणता भगवंत आवडत असेल, जो कोणता देव आवडत असेल त्याचं नामस्मरण करायला सुरुवात करा. म्हणजे तुमचं मन स्थिर होईल. आणि जेव्हा मन स्थिर होतं ना तर मनुष्याचं जीवनसुद्धा चांगलं निर्माण होत असतं. आता पुढे पाहूया. त्या व्यक्तीला शिक्षा देऊ नका, फक्त त्या व्यक्तीला विसरून जा, ही सर्वात मोठी शिक्षा असते. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून देते, काहीही न बोलता बोलणं बंद करते, तेव्हा आतून एक राग येतो. मन करतं मी पण या व्यक्तीला तेच दुःख देऊ का जे त्याने मला दिलंय, पण याला रडवू का, तोडू का, खाली पाडू का. पण असं काहीतरी करू नका ज्यामुळं आपल्या चुकीची जाणीव होईल. पण हे सत्य आहे ना की ज्याला तुम्ही शिक्षा देऊ इच्छिता तोपर्यंत त्रासलेला होणार नाही, जोपर्यंत तो तुमच्या मनात जिवंत राहील. खरं तर तुम्ही जितका जास्त त्या व्यक्तीबरोबर विचार करता तितकाच तुमच्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात होते. तुम्ही समजताय का? तुम्ही त्या व्यक्तीला त्रास देण्याच्या विचारामध्ये स्वतःचं डोकं जाळून घेत आहात. आता दुसरा मार्ग विचार करा. समजा तुम्ही तिला किंवा त्याला आठवणं बंद केलं
तुम्ही तिच्या किंवा त्याच्या प्रत्येक मेसेजवर, प्रत्येक आठवणीवर, प्रत्येक फोटोवर मात केली. तुम्ही तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू केलं. सुडाच्या भावनेशिवाय, कोणत्याही अपेक्षेशिवाय काय होईल बरं? हे जग आहे ना, कधीच कुणासाठी थांबत नाही. तुमच्या जीवनामध्ये जरी तुमचा कोणी जवळचा असेल ना, थोडा वेळ तुम्हाला दुःख विसरायला वेळ जाईल, पण एक वेळ असा येईल ना, सर्व काही तुम्ही विसरून जाल. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर कोणी असा असेल तर सर्व गोष्टी इथेच थांबवा. अशा जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच येत नाही. म्हणून कुणाच्या मागे मागे करू नका. जर मागे मागे करायचं असेल ना, तर भगवंताच्यावर प्रेम करा, भगवंतावर श्रद्धा ठेवा, भगवंतावर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनामध्ये कधीच धोका मिळणार नाही. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. तुमच्या जीवनामध्ये चुकीचे निर्णय घेतलेले असतील, अजूनही ते चुकीचे निर्णय व्यवस्थित करण्याची वेळ आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठा, उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये नवीन प्रेरणा चालू होईल. जय जय रघुवीर समर्थ.